45 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत होते की नाही? मालवणमध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांवरून मतमतांतर ही समोर आली आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मालवणमध्ये आहोत आणि साहजिकच आहे की इथला प्रत्येक व्यक्ती हा मुंबईत असतो. तुम्ही मुंबईत असता ना साहेब? काय करता मुंबईत? काय नाही, रिटायर आहे आम्ही. रिटायर. ज्या दिवशी पुतळा पडला होता इथे? नाही. तुम्ही भाऊ काय वेगाने वाहत होतं त्या दिवशी वारं? नाही, ते वाऱ्याचं काय माहिती नाही, कसा पडला तो माहिती नाही. पडलेली गोष्ट ती दुर्दैवी आहे. काय नाही. तुम्ही पहिल्यांदा गेले तिथे? नाही, आम्ही जायला बंदी आहे तिकडे जायला. पुढील जायचं प्रोटेक्शन. ज्या दिवशी उद्घाटन झालं होतं त्या दिवशी गेले होते. तुम्ही पत्रकार आहेत ना? स्थानिक पत्रकार? स्थानिक पत्रकार नाही, मी ऑफिसमध्ये कामाला आहे फक्त. बाकी काय नाही. ओके. उतरताना आम्ही परवानगीत नव्हती, कारण पंतप्रधान आले होते ना, परवानगी नव्हती. पण नंतर लोकांना खुला झाला असेल ना? खुला झाला होता. पण तो होता का तसा महाराजांसारखा? हो, महाराजांसारखा होता. बरं. आणि ज्या दिवशी पडला त्या दिवशी काही वेगात वारं वाहत होतं? वारा आमच्या जास्तच असतो, रेग्युलर वारा असतो. एवढा जसं असतं असं असतो, रोजच असतो. बरं. किनारपट्टीचा भाग आहे. हो, बरं. तिथे काही अडथळाच नाही ना सगळं? नाही, अडथळा काय. कसा पडला पुतळा? हो, कसा पडला? काय सांगणार आता, निसर्गाचं हे आहे ना ते. होय ना? हो, निसर्गाचं वारा असतो ना. 45 किलोमीटर वारं चालायचं, सुसाटाने चाललेला ना. ते का मुद्दाम म्हणून नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतरच हे झालं असणार ना. काय सांगू शकत नाही आम्ही. कसं आम्ही इकडचे आणि सरजोकोट राजकोट तिकडे राहिलं, तिथल्या लोकांना काय ते समजणार. तिथे बाजूला घरं आहेत. एवढं वारं वाहत नाही ना तेवढं? ते जास्त माणूस होत आणि 15-20 एवढं वारं आहे. समुद्रावर जरी असलं तरी पावसाळी वातावरण आहे ना, असलं तरी वारं एवढं नाही. 40-45 किलोमीटर बाहेर वाहणारी परिस्थिती नाही तिथे. काय करायचं आता? काय करायचं म्हणजे आता काय करायचं आपण? ते नाही म्हणतात तेवढं वारं वाहत नाही म्हणतात. नाही ना, पण आम्ही पेपरला वाचलो, त्याच्यात होतं 45 किलोमीटरने वारा वाहत होतं. पेपर मधला त्यांचं पेपर मधलं वाचून काय अर्थ नाही. हा, तेच सांगतो. ते काही देणार, काही लिहिणार. हो. आता तुम्ही म्हणले की वारं वाहतं म्हणून. ते पेपरच सांगतोय मी. काय आमचं घर नाही तिकडे, बरोबर. बरं, वारं वाहतं की नाही वाहतं? वाहत हे कायमच चालू आहे, जोरात. जोरात. हो हो, वारं वाहतं की. पावसाळी वातावरण आहे ना, ते किरकोळ असतात राहत. असं जोर नसतो एवढा मोठासा. एवढा नसतो ना. ठराविक. हा, आले तज्ञ आले. नाही, वारं वाहतं की नाही? बरं, ठीक. वारं वाहतं किनारी वारं वाहतं की नाही वाहतं? हो, समुद्र किनारी वारा असतो. आता जरी समुद्रावर नुसतं असं किनाऱ्यावर जरी गेला तरी वारं लागणार, आणि वरच्या टेकडीवर गेला तर भरपूरच वारं लागणार जोराचं. हा, ह्याच्यापेक्षा उभा राहू शकतो की नाही आपण? हो, उभा राहू शकतो. उभा राहू शकतो, है ना? म्हणजे त्या टायमाला वारं होतं ना? होतं. ओके. हे सगळ्यांचं मत आहे वारं वाहत आहे म्हणून. तुम्ही एकटेच वेगळे सांगा. हो, आम्ही आता 40 वर्ष इथे मालवणमध्ये आहोत. कालच मी इथं मालवणमध्ये आलो का. तुम्ही आता थोड्या वेळ जा, बंदरावर जा, किती किलोमीटरने वारं वाहते ते बघा. किती किलोमीटर वाहतं? तुमचा अंदाज काय? 15-20 पुढे वारं वाहत नाही सध्या. मालवणकरांच्या मतामध्ये दुभागणी झालेली आहे. हा, वारं वाहतं. साहेब, तुम्ही मुंबईकर आहेत, मी तुम्हाला हेही माहिती आहे. वारं वाहतं की नाही वाहतं? नाही, वारं आता पावसात वारं हे वाहणारच. बरोबर. आलं का लक्षात? पण ते एवढं डिपॉझिट एवढं करणं एवढं वारं वाहत नाही. करेक्ट. आणि हे देतात ना 45 वगैरे, हे बोगस आहे. बोगस आहे ना? हो. का हो, बोगस आहे? आता पेपरचं मी सांगितलं, आता ह्याला विचारा, हे मी नाही. कोण आलं? मालवणीकर, वारं वाहतं की नाही वाहतं? वाहतं ना? जोरात वाहतं. हा, पुतळा पाडणं इतकं वाहतं नाही ना? त्या दिवशी वारात नव्हता. मी सिंधुदुर्ग किल्ला विश्वस्त प्रदीप वेंगुर्लेकर 30 वर्ष आहे. अरे क्या बात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे विश्वस्त सकाळी आपल्याला 30 वर्ष आहे त्याच्यावर. इकडे या जरा. कट्टर शिवसैनिक म्हणजे उद्धव ठाकरेंचे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब असल्यापासून तुमचं मत 40 वर्ष. थोडं घ्या. विश्वस्त वारं वाहतं. हो, वाऱ्याचं वारा काही नाही. हे बांधकाम जे झालं ते व्यवस्थित नाही झालं होतं. मी 8 दिवसापूर्वी, इथे माझा रिक्षाचा व्यवसाय आहे, जवळजवळ 40 वर्ष. मी तिथे भाडं घेऊन गेलो होतो. तिथे शिवाजी महाराजांकडे बघितलं, पण त्याच्या अंगावरनं असे
ही गंज कशी पकडते तसे स्पॉट पडले होते. फोटो आहे एखादा? नाही फोटो नाही. म्हणजे माझ्या नातेवाईकांना मी सांगितलं की हा पुतळा आतून खराब झाला आहे म्हणून सांगितलं? हा, ती मुंबईला पण बिचारी गेली. नातेवाईक माझी आली होती बघायला, तिथे घेऊन गेलो होतो तिथे. हा, मग बघितलं तर हे म्हणजे हे बरोबर नाही दिसत आहे. आणि साधारण 4 दिवसानंतर तो पुतळा पडल्याची बातमी कळली. मी दुपारी भाड्याला जात होतो, तिथे कळलं की असं असं. मग मी शिवप्रेमी म्हणून वाईट वाटलं ते, म्हणजे असं होता नाही होतं. मलाही अस्वस्थ झाला. एक ताई आमच्या कॅमेऱ्यात रडल्या बिचाऱ्या. मग वारं वाहतं की नाही वाहत? वारं वाहतं, पण ते त्या दिवशी वारं तसं नव्हतं. म्हणजे जसं पुतळा आता काही लोक सांगतात की पुतळा वाऱ्याने पडला, पण ते तसं नाही होतं. मुख्यमंत्र्यांनीच काल सांगितलं, काल ना परवा सांगितलं की मोठे वारे वाहत होते त्याच्यामुळे पडला म्हणून, पण ते नाही, तसं वाऱ्यामुळे नाही पडला आहे तो. मुख्यमंत्री सांगतात तथ्य नाहीये. नाही तथ्य नाही आहे, मी तर सांगतो. नाही ना? नाही. बरं, सिंधुदुर्ग किल्ल्यावरती अशा अनेक गोष्टी असतील महाराज काळातल्या, आहे की नाही? तिथे पण वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम व्हायला पाहिजे होता की नाही? मग किल्ला उभा राहिलाच नसता ना वाऱ्याने. मग किल्ला पण पडला असता. आज किल्ला अगदी ताटमानेने उभा आहे तिथे, सिंधुदुर्ग किल्ला. वारं वाहताला काही अर्थ काही नाही, त्याचा परिणाम काही झालेला नाही. त्यांना कोकणी माणसाला काय केलं, 15 दिवसातच त्याच्या टाईल्स पडल्या. 15 दिवसामध्ये 15 दिवसातच त्या चौथऱ्याच्या टाईल्स पडल्या. ह्या सुरुवातीपासूनच्या तक्रारी आहेत लोकांच्या, पत्रकारांच्या आहेत, अधिकाऱ्यांकडे केलेलं आहे. काय उत्तर दिलं कोणी? आणि आता तो पडल्यानंतर नुसते बोंब करण्यात आणि राजकारण असं नाही तसं म्हणजे वारं वाहण्याला काही अर्थ नाही. काय महत्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे, सिंधुदुर्ग किल्ल्याचं महत्व लोकांना कळत आहे, पण आता काय बोलणार. आणि त्याचं संवर्धन होणं आज गरजेचं आहे. ह्याच्या पुढे तरी ते बघा, वारं वाहतं की नाही याच्यावरती आता काही लोकांचं मालवणमध्ये जाऊ, वारं वाहतं की नाही वाहतं? पुतळा पाडणं एवढं, पुतळा पाडणं एवढं वारं वाहतं का? मालवणकरची मतं वेगळी आहेत. मालवणकर, वारं वाहतं की नाही वाहतं? वारं वाहतं की नाही वाहतं? वारं जोरात पुतळा पाडणं एवढं कुठं पडता का म्हणे होता. हो ना? पण मग वारं वाहतं की नाही वाहतं? वारं वाहतं ना? पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो की नाही? तेवढा नाही होणार. नाही पुतळा चांगलाच करायला पाहिजे. करायला पाहिजे ना? कायमस्वरूपी आहे तो, एकदाच बनवायचा होता, तो व्यवस्थित बनवायला पाहिजे होता. शिवाजी महाराजांचा आहे तो टेंडर देऊन करतात का म्हणे होता. टेंडर शिवाजी महाराजांचं टेंडर काढल्यावर काय झालं? टेंडरचा हा विषय नाही. बघा, आपण गटार बांधतो किंवा शाळा बांधतो तसं नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने आपण स्वतःहून बनवायला पाहिजे होता. पण मला तोच प्रश्न पडलाय, वाहत्या वाऱ्यामुळं पुतळा पडू शकतो? नाही, आवडता नाही पडू शकतो. आजपर्यंत एवढे पुतळे झाले, पडले काय? किल्ला आहे ना एवढा वर्ष. चला, मालवण मधनं ग्राउंड रिपोर्ट्स करत आहोत आपण. आणि मालवणची ही दृश्य आज सकाळची तुम्ही बघत आहात. अर्थातच मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा छेडल्यामुळं आज वर्तमानपत्रात पण बातम्या आल्यात की अशा पद्धतीच्या भूमिकेमुळं केंद्रीय नेतृत्व सुद्धा नाराज झालेलं आहे राज्य सरकारवरती. आज हे अधिकृतपणे कोणी आपल्याला सांगणार नाही, पण आज सकाळची ही दृश्य जी आहेत ती अशी आहेत. आणि मालवणकर सुद्धा, काकू नमस्कार, वारं वाहतं की नाही तुमच्याकडे? जोरात वाहतं ना? पुतळा पडणं एवढं वाहतं? ते तिकडचं मला काय माहिती नाही. मी समुद्राकाठी राहत नाही, इथे राहत, त्यामुळे मला माहिती पण नाही. समुद्राकाठी जात तर असालच की तुम्ही? कधीतरी असं जास्त एकटी म्हणून जाऊ शकत नाही. टिकत्या बाजूला पुतळा पडला ती घटना ती ऐकलेली आहे. असं व्हायला नको. हो, पण मग एवढ्या वाहत्या वाऱ्याचा आता काही 2-4 किलोमीटर अलीकडे इथल्या सामान्य जीवनावरती काही परिणाम होतो का? इकडचं काय होतं माहिती नाही मला. नाही ना? मी तिकडे जात नाही जास्त. ओके, थँक्यू. थांबूया आपण इथे. आज दिवसभर तुम्ही ग्राउंड रिपोर्ट्सच्या माध्यमातून ही जी मतमतांतरं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातली आजची वेगवेगळ्या राजकीय पक्षाची भूमिका NDTVवरती पाहणार आहात. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, मालवण.